नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की संकटाच्या सर्वात कठीण क्षणी देव आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतो। आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या एका अशा भक्ताची कथा सांगणार आहे ज्याचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दारातून वाचला। ही कथा केवळ एक घटना नाही तर श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती आहे। असे म्हणतात की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी नवीन मार्ग उघडतात। या भक्ताच्या आयुष्यातही असेच काहीतरी घडले जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील। म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेतून तुम्हाला एक अमूल्य संदेश मिळणार आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या जीवनात अशा अनेक लीला सांगितल्या जातात ज्यामध्ये भक्तांना संकटातून मार्ग मिळाला। ही कथा श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेची जाणीव करून देते। एक भक्त स्वामी समर्थांचा अतिशय निष्ठावान उपासक होता। तो रोज सकाळी उठून स्वामींचे नामस्मरण करायचा, आरती करायचा आणि कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वामींना वंदन करायचा। त्याचा विश्वास होता की स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात। तर एके दिवशी त्याला एका महत्वाच्या कामासाठी दूरच्या गावात जावे लागले। पावसाळ्याचे दिवस होते। आकाशात काळे ढग दाटले होते आणि वातावरणात भीतीचे सावट होते। काही लोकांनी त्याला प्रवास टाळण्याचा सल्ला दिला, पण काम अत्यंत महत्वाचे असल्यामुळे तो निघाला। रस्त्यात एक मोठी नदी लागली त्याला। पावसामुळे नदीला पूर आला होता। पाण्याचा वेग खूप जास्त होता। तरीही वेळ वाचविण्यासाठी त्याने नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला। काही अंतर गेल्यावर अचानक त्याचा तोल गेला आणि तो वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला। त्या क्षणी त्याच्या मनात एकच नाव आले, श्री स्वामी समर्थ। भयभीत अवस्थेत त्याने स्वामींचा धावा सुरू केला। स्वामी, मला वाचवा, तुमच्याशिवाय माझा कोणी नाही। असे म्हणतात की त्यावेळी त्याला एक तेजस्वी संन्यासी दिसला। त्या संन्याशाने त्याचा हात धरून त्याला सुरक्षित किनाऱ्यावर आणले। जीव वाचल्याचा आनंद आणि आश्चर्य यामुळे तो काही क्षण स्तब्ध झाला। तो संन्याशाचे आभार मानण्यासाठी मागे वळून पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते। आश्चर्य! भक्ताला समजले की ही स्वामी समर्थांचीच कृपा होती। त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। तर तो मनोमन स्वामींना नमस्कार करू लागला। नंतर त्या दिवसानंतर त्याची श्रद्धा आणखी दृढ झाली। तो सर्वांना सांगू लागला की संकट कितीही मोठे असो, श्रद्धा आणि धैर्य सोडू नका। स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला बळ देते आणि योग्य मार्ग दाखवते। या कथेचा संदेश असा आहे की संकटाच्या काळात धैर्य सोडू नका। श्रद्धा आणि सकारात्मक विचार मनाला बळ देतात। नामस्मरणामुळे मन स्थिर राहते। अडचणीमुळे संयम, विश्वास महत्वाचा असतो। संकटाच्या काळात धैर्य टिकवून ठेवणे सोपे नसते। योग्य विचार आणि कृतीमुळे मन मजबूत राहते। आहे ती परिस्थिती स्वीकारा। संकट आले आहे ते मान्य करा। वास्तव स्वीकारल्याने उपाय शोधणे सोपे होते। मन शांत ठेवा। घाईघाईने निर्णय घेऊ नका। काही क्षण शांत बसून विचार करा। शांत मनाने घेतलेले निर्णय अधिक योग्य असतात। सकारात्मक विचार करा। प्रत्येक संकट कायमचे नसते। आजची अडचण उद्या संपेल हा विश्वास ठेवा। आता आपण पुढची एक कथा बघूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय छान कथा आहे। स्वामी समर्थांनी दूर केली एका शेतकऱ्याची चिंता। आजच्या काळातील हा शेतकऱ्याचा विषय गंभीर आहे।
एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होती. वर्षानुवर्ष दुष्काळ पडत असल्याने त्याचे पीक नष्ट होत होते. घरात अन्नाची कमतरता होती आणि कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. तरी सुद्धा तो दररोज उठून स्वामींचे नामस्मरण करायचा. गावातील लोक त्याची थट्टा करत म्हणायचे, फक्त नाम जप घेऊन काही होणार नाही. पण शेतकरी शांतपणे उत्तर द्यायचा, स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. एके दिवशी तो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला. स्वामींना नमस्कार करून तो आपल्या दुःखाची कहाणी सांगू लागला. स्वामी काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मेहनत करत राहा, योग्य वेळी फळ मिळेल. शेतकरी घरी गेला. त्याने नव्या उत्साहाने शेतीची कामे सुरू ठेवली आणि काही दिवसांनी अचानक पाऊस सुरू झाला. त्या वर्षी त्याच्या शेतात भरघोस पीक आले. त्याने कर्ज फेडले आणि कुटुंबाचे जीवन सुधारले. शेतकरी म्हणाला, स्वामींनी मला फक्त धन दिले नाही, तर संकटामध्ये धैर्य आणि आशा दिली. आता या कथेचा महत्वाचा संदेश आहे, संकट कितीही मोठे असले तरी आशा सोडू नका. श्रद्धेसोबत मेहनत करणेही तितकेच आवश्यक आहे. संयम ठेवल्यास योग्य वेळी फळ मिळते. स्वामी समर्थांचा संदेश आहे की विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. आता यात महत्वाची टीप म्हणजे स्वामी समर्थांबद्दल फिरणाऱ्या अनेक कथा, लोकपरंपरा, भक्तांचे अनुभव किंवा श्रद्धा कथा असतात. भक्तांचे अनुभव किंवा श्रद्धा कथा असतात. त्यांना ऐतिहासिकदृष्ट्या पडताळलेली घटना म्हणून नव्हे, तर प्रेरणादायी भक्ती कथा म्हणून मांडणे योग्य ठरते. तर मित्रांनो, या कथेतील सर्वात मोठा संदेश हा आहे की संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा, धैर्य आणि चांगले कर्म कधीही सोडू नये. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी शिकवतात की जीवनात अडचणी येणारच, पण त्या अडचणींना घाबरून न जाता त्यांचा सामना करायचा. श्रद्धा मनाला बळ देते, तर प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातात. आजची ही कथा आपल्याला सांगते की निराशेच्या अंधारातही आशेचा दिवा जिवंत ठेवला पाहिजे, कारण योग्य वेळी परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर, स्वामी समर्थावर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि महत्वाचे म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत एकच मंत्र लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.